दर्यापूर नगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला। नगरपालिका कार्यालयात सोमवार दिनांक 30 जून रोजी दुपारी 2 ते 2:30 वाजताच्या दरम्यान ऑफिसमध्ये एकही अधिकारी कर्मचारी हजर नसताना ऑफिसमधील फॅन लाईट हे सुरूच होते। जनविकास न्यूजच्या वतीनं नगरपालिका कार्यालयात आकस्मिक भेट दिल्यानंतर भोंगळ कारभार दिसून आला। अधिकारी कर्मचारी हे दुपारी जेवणासाठी बाहेर गेले असता त्यांना आपल्या ऑफिसमधील लाईट व फॅन बंद करण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला नाही, कारण या ऑफिसमधील खाली खुर्ची हे फॅनची हवा खात असल्याचं दिसून आलं। एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना विद्युत बिल वेळेवर न भरल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते, मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयातच राजरोसपणे अशा प्रकारे भर दिवसा विद्युतची नासाडी केली जाते। विशेष म्हणजे दर्यापूर नगरपालिकेमध्ये गेल्या 3 महिन्यांपासून मुख्याधिकारी पद रिक्त असून प्रभारी मुख्याधिकारी यांच्या भरोशावर या नगरपालिकेचा कार्यभार चालतो। 3 महिन्यात तब्बल 3 वेळा या नगरपालिकेत प्रभारी मुख्याधिकारी मिळाले, त्यामुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची मात्र चांगलीच चांदी होत असल्याचं बोललं जातं। तर दुसरीकडे शहरातील जनता आपल्या समस्या घेऊन कार्यालयात गेली असता मुख्याधिकारी नसल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही असं थातूरमातूर उत्तर देऊन जनतेला परत पाठवलं जातं। मात्र ठेकेदार यांची कामं ही वेळेवर होत असल्याचं बोललं जातं। त्यामुळे गंभीर बाबीची तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन दर्यापूर नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी रुजू करण्यात यावेत, जेणेकरून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तात्काळ मार्गी लागेल व कार्यालयातील अधिकाऱ्यांचा सुरू असलेला भोंगळ कारभार याला कुठेतरी आळा बसेल अशी मागणी आता दर्यापूर वासियांनी केली आहे। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।